नमस्कार, डेली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज जरा मी नाराजच आहे. बघा काय झाले माझ्या कोंबडीला. माझी एक कोंबडी तर आजारी पडल्या, ती एका ठिकाणी पण थांबायला लागली आणि तिला ताप पण आलेला आहे आणि ती खायना झालेले धान्य वगैरे. मग मी जरा यूट्यूबवरती माहिती बघितली तर थंडीच्या दिवसामध्ये वाटतं किंवा पावसाळ्यामध्ये अशा कोंबड्यांना रोग येतात आणि त्याच्यामुळे ते दगावू पण शकते. त्या मी आजीला कॉल करून विचारलं तर तिने मला एक घरगुती उपाय सांगितलेला आहे. म्हणजे ह्याच्यामधलं मला जरा काही जास्त माहिती नाही, तरी पण मी घरगुती उपाय केला आहे. ती बोलली 10-15 दिवस तिला असं पाज म्हणजे ती व्यवस्थित होत्या. बाहेरचं औषध उपचार करण्यापेक्षा घरगुती उपचार केलेलं कधी पण चांगलं असते. म्हणून तिनं मला सांगितलं की कांदा बारीक करून घ्यायचा, चेचून घे एका खलबत्त्यामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये ताक टाकायचं आहे. ताक सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कसं त्या कांद्याचा अर्क त्या ताकामध्ये सगळा उतरला पाहिजे असा. माझ्या आजीनं अजून एक सांगितलं की सगळ्या कोंबड्यांना पाजायला ठेव ते ताकाचं पाणी आणि बारक्या पिल्लांना पण ठेव, म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत्या. मोठ्या माणसं आजारी पडू शकते ती, तर जनावर का पडू शकत नाही, ती विचार जरा करायला पाहिजे आपण आणि त्यांची पण काळजी घेतली पाहिजे. म्हणून मी हा घरगुती उपाय केला आहे. मला ह्याच्यातलं काही जास्त माहिती नाही बरं का, तरी पण मी काहीतरी करायला लागले. तिला पाजलं, थोडंसं पिऊन घेतलेलं आहे. तर तुम्हाला याची जरा काही माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.